बघा तीनवट या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत, रेल्वेतून उतरलेलो आहोत। आहे आज संध्याकाळी गायनाचा कार्यक्रम, उद्या पण संध्याकाळी गायनाचा कार्यक्रम। आणि हे बघा जागतिक धम्म परिषद 14वी जागतिक बौद्ध धम्म परिषद येणाऱ्या सर्व मान्यवरांचे व बौद्ध बांधवांचे हार्दिक स्वागत। बघा इथून हो का बघा बघू शकता क्रांती ज्योती सावित्रा आई फुले चौक समता नगर तीनवट या नगरात या परिसरात खूप मोठी धम्म परिषद भरत आहे। आणि इथून रेल्वे स्टेशन काय अंतरावर आहे, हा रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता। चला पुढचं पण बघायचं आहे आपल्याला। चला खूप मैदान आहे या ठिकाणी, सगळं धम्म परिषद खूप मोठी भरत आहे। हा विहार आणि हा खूप मोठा मंडप आहे। तर बघा पुढला जी मंडप आहे त्या मंडपामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्या खूप सुंदर आहेत। तर बघा बघू शकता इथं सुद्धा काय येतं, हा बुद्ध विहार चैत्यभूमी दीक्षाभूमी आहे तसा आकार आहे। बघा खूप छान आहे। हत्ती बघा बघू शकता, हत्ती आहे, खूप छान छान आहे। फोटो इथे स्टेज आहे, खूप मोठा मंडप आहे। बघा खूप छान वाटतंय बघा, असं लोकेशन आहे तीनवटचं या धम्म परिषदचं। बघा तथागत भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा किती मोठी आहे, किती छान आहे। बघा इकडं राहत पाळणे, इकडं खेळल्या खेळायचा कसा आहे बघा। बघा आता तिकडं काय काय होईल काय काय नाही, अशी धम्म परिषदेमध्ये व्यवस्था व असं पाहण्यासारखं आहे धम्म परिषदमध्ये तीनवट या ठिकाणी। सुरेश ससाई दीक्षाभूमी नागपूर यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पाडण्यात येणार आहे। या ठिकाणी भिक्खू संघाचं आगमन झालेलं आहे। सर्व महिलांना विनंती आहे की आपण या बाजूला डाव्या बाजूला स्टेजच्या उजव्या बाजूला बसायचं आहे। पंचरंगी झेंड्याचं उद्घाटन होत आहे। जय येशू जय येशू। चप्पल घाला। झुंजले ते काळाचे नमले ना कुणाला, दिन रात झटले ते लावून प्राणपणाला। अरे विषाचे अमृत करून पाहिजे आम्हाला, विषाचे अमृत करून पाहिजे आम्हाला। कविता सादर करण्यापूर्वी वंदितो मी भीम गौतमाला, भीम गौतमाला। धन्यवाद। चवदार पाणी तू हात लावला सन पेटले पाणी, अस्वस्थ म्हणून आधी परंपरेला देछेद केलीस भीम गर्जना, परंपरेला देछेद
केलीस भीमगर्जना मुरताडांना जागविण्यासाठी आणि केली क्रांती. पाणी म्हणजे जीवन, हे जीवन आम्हा दिलेस तू. पाणी म्हणजे जीवन, ते जीवन आम्हा दिलेस तू. अभिमानाचे जगणे, ते जगणे आम्हा दिलेस तू. पाणी कसे चवदार केलेस तू, पाणी कसे चवदार केलेस तू.